नमस्कार, फूड प्रेमीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय कुरकुरीत अशी कांदा भजीची रेसिपी आणि त्याच सोबत आपण पाहणार आहोत भज्यांसोबत खाण्यासाठी एक स्पेशल चटणी। तर सर्वात पहिले आपण साहित्य पाहूया। इथे मी 5 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर बेसन घेतले, लाल मिरची पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे, ओवा, मीठ, कोथिंबीर आणि बारीक केलेलं आलं घेतलंय। आता सगळ्यात पहिले आपण कांद्याला मीठ आणि मिरची पावडर लावून घ्यायची आहे। हे छान मिक्स झालेलं आहे। आता यात आपण बेसन टाकायचं आहे। बेसन मी इथे सुरुवातीला 1.5 वाटी घेतलेला आहे। आता त्यात ओवा टाकायचा आहे। ओवा हातांवर थोडा चुरून घ्यायचा आहे आणि मगच तो टाकायचा आहे। त्यानंतर बारीक केलेलं आलं घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि हळद घालायची आहे आणि हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मला इथे थोडंसं बेसन कमी वाटतंय, त्यामुळे मी इथे अर्धी वाटी बेसन अजून घालते आणि थोडंसं इथे मी पाणी वापरते। हे भज्यांसाठी लागणारं मिश्रण रेडी झालेलं आहे। आता आपण गरम तेलात याच्या भज्या सोडून घ्यायच्यात। आता भज्या तळण्यासाठी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि सुरुवातीलाच भज्यांना झारा लावायचा नाही आहे। जवळपास 1 मिनिट भरानंतर आपण भज्या पलटून घ्यायच्या आहेत आणि हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भज्या छान तळून घ्यायच्या आहेत। गरमागरम भज्या रेडी झालेल्या आहेत। आता त्याच्यासोबत खाण्यासाठी एक स्पेशल आणि झटपट बनणारी अशी चटणी तयार करून घेऊया। चटणीसाठी आपण इथे एक कांदा घेतलेला आहे। जितका जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे हा कांदा आणि त्यात मीठ टाकायचं आहे आणि 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे, थोडीशी कोथिंबीर। आता याच्यावर 4 ते 5 चमचे गरम तेल टाकायचं आहे आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। भज्यांसोबत खाण्यासाठी ही चटणी रेडी झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या फूड प्रेमी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।